आज म्हटलं जरा बेसनाचे वेगळ्या पद्धतीचे लाडू बनवूया. त्याच्यामुळे मी घेतलं इथे 2 वाटी बेसनाचं पीठ, जे डाळ भाजून घेतात ना तसंच चक्कीवरून दळून आणले. त्याच्यामध्ये टाकले अर्ध वाटी बारीक रवा आणि मस्त साजूक तूप टाकून छान असं मिक्स करून घेतलं. सगळीकडे तूप लागून दिलं. त्याच्यानंतर पाण्याने मस्त असा मऊसूत असा गोळा बनवून घेतला आणि मग रवा टाकला. त्याच्यामुळे हे पीठ थोडंसं फुगण्यासाठी अर्धा तास बाजूला काढून ठेवलं आणि त्याच्यानंतर एकीकडे मी तूप ठेवलं तापत आणि हे छान अर्धा तासानंतर मऊसूत पीठ असं रेडी होतं. थोडंसं मळून घेतलं आणि त्याच्या छान अशा मुटक्या करून घेतल्या आणि मग ह्या मुटक्या तुपामध्ये छान अशा मस्त एकदम छान अशा क्रिस्पी तळून घेतल्या. म्हणजे आतपर्यंत पूर्ण असं ते पीठ शिजलं गेलं पाहिजे. असं छान अशा तळून घेतल्या. त्याच्यानंतर मी इथे केली पाकाची तयारी. 1 वाटी साखर घेतली आहे, त्याला अर्धा वाटी पाणी घेतलं आहे आणि छान असा एकतारी पाक, असा हा पाक चुकता कामा नये. पाक असा एकतारीच पाक असा झाला पाहिजे. त्याच्यानंतर मी हे मुटके फोडून घेतले आणि छान असे मिक्सरला लावून घेतले. त्यामध्येच वेलचीसुद्धा टाकून घेतली आणि मग हे पीठ सगळं रेडी करून घेतलं. त्याच्यामध्ये कोमट झालेलं साखरेचा पाक टाकला आणि मग हे छान थोडंसं मळून घेतलं आणि मग केली लाडू वळायची सुरुवात. लाडू असा छान वळला आणि त्याच्यावरती थोडेसे बदामाचे तुकडे टाकून घेतले. असे रेडी आहेत माझे लाडू.